नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी न्यूज चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 28 जून 2017 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक घोषणा करतात आणि हे घोषणा काय असते, हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसंदर्भात हे एक अंमलबजावणी करण्यात आलेली. त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आणि अशी घोषणा दिली. त्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा लागते आणि आपण कर्ज माफ होईल आणि परंतु मागील 8 वर्ष झाली तरीही योजनेचे तेल लाभ या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तर म्हणजे काय, राज्यातील जवळपास 6.5 लाख अधून कर्ज माफ देण्यात आलेलं आहे आणि देत असूनही अद्यापही झालेलं नाही. परंतु मागच्या 8 वर्षापासून हे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजने घोंगडं हे असंच भिजत पडलेलं आहे. मध्यंतरी राज्यामध्ये हे महाविकास आघाडीचे आलं आणि महायुती सरकार आलं आणि पुन्हा एकदा आलेला आहे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरही. परंतु अद्यापही या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही आहे. ते मिळण्याचे चिन्हही हे दिसून आलेले आहे आणि त्यामुळेच हे राज्यातील 248 शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या या भरवण्याच्या शेतकऱ्यांना या त्या संदर्भात दाद मागण्यासाठी मुंबई उच्च शाखा पूर्ण खटामध्ये एक दाखल करण्यात आलेली. न्यायालयाचे नेमकं काय आहे आणि या जे काही 2000 शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी वंचित आहेत, या कर्जमाफी मिळू शकते का, हे सगळे प्रश्न आहेत. या प्रश्नाचा आढावा आपल्याला राज्य विष्णूमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यापर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत घ्या. 2019च्या न्यूज पार्श्वभूमीवर 17पासूनच हे जंगी तयार करून युती सरकारनं राज्यामध्ये शेतकऱ्यांना 1,50,000पर्यंत हे कर्जमाफीची ही योजना जाहीर केली होती आणि त्यामध्ये हे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पात्र होते. परंतु योजनेची अंमलबजावणी हे करण्यात आलेलं आहे. बहुतांश शेतकऱ्यांना हे योजनेपासून वंचित राहावं लागलं. बुद्रुक नाव एक गाव आहे आणि या गावातील सेवा सरकारी या सेवा सहकारी सोसायटीनी जे काही सदस्य आहेत तर मेंबर आहेत तेही शेतकरी 248 यांनी राज्य सरकारच्या धोरणाचा विरोध करत तेथपर्यंत मजल मारलेले आहे आणि हे राज्य सरकारच्या माध्यमातून या ज्या पद्धतीने घोषणा करण्यात आलेली परंतु पात्र असून सध्या लाभ मिळाला नाही आणि या लाभमध्ये या न्यायाधीशाचा तोटावलेला आहे. तर अधिकची माहिती सेवा सरकारी सोसायटी आडगाव येथील या संस्थेचे अध्यक्ष मनोहरलाल फापर असं म्हणतात की आम्ही गेल्या 8 वर्षापासून शासनानं घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसंदर्भात शासनाचं उद्देशन हे निश्चित करतो आणि हे 248 शेतकऱ्यांना सर्व प्रयत्न करूनही कर्जमाफी झालेली नाही. म्हणून आपल्याला न्यायालयात याची दाखल करावी लागली आणि मनोहरलाल फापट यांनी करावं लागलं आणि आडगाव बुद्रुक तेल सेंट्रल कृषी सेवा सरकारी कोटीच्या 248 कोटीच्या देणं नागपूर याची दाखल करण्यात आलेलं आहे आणि हे याची दाखल कोणी केलेलं आहे यांच्या पर्पज सर्व आवाज कोटावले गेला, आंदोलन झाले. परंतु तरीही हे काही निकाल राज्य सरकारने करून देण्यात आलेला आहे. कर्जमाफीबद्दल ठोस काही सांगण्यात आलेलं नाही आणि जे काही रखडलेली कर्जमाफी आहे तर या संदर्भात हे ॲडव्होकेट अजय माहेश्वरी यांच्यामार्फत हे उच्च न्यायालयाने या सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फापट यांनी दिलेलं आहे आणि खरं तर हे सदस्य आपैकी दुष्काळ असेल किंवा आत्महत्या संकेत लक्ष घेऊन शेतकऱ्यांच्या थकीत माफ करून हे शेतकरी दूर करण्याचे आदेश राज्य सरकारने त्यावेळी हे जाहीर केले होते आणि मुख्यमंत्री धनंजय फडणवीस यांच्या राजवटीच्या माध्यमातून काळातही मिळालं नाही आणि त्यामुळे मित्रांनो आता राज्य सरकार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून हे एक निर्णय होईल आणि हे निर्णय शेतकऱ्यांना रखडलेली कर्जमाफी मिळेल. कारण की मागच्या 8 वर्षात राज्यातील जवळपास 6,56,000 शेतकरी हे वंचित आहेत आणि 6,000 कोटी रुपये मंजूर वंचित आहेत आणि 6,000 कोटी रुपयांच्या सरकारने थोकून घेत बसलेला आहे आणि शेतकऱ्यांनी 2017 पासून परंतु अद्यापर्यंत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली नाही. आणि तर या कर्जमाफीचे 2017 पासून शिवाय 248 शेतकऱ्यांना हे नागपूरच्या खंडपीठाने ठोठावलेले आणि या यशाई जोशी यांनी याची दाखल करून ही राज्य सरकार यावरती 12 जून 2025 पर्यंत हे करण्याचा आदेश दिलेले आहेत. त्यामुळे हे 12 जून रोजी ह्या उत्तर काय देखतात त्यानंतर त्या न्यायालयाच्या मध्यात हे सुनावणी करेल आणि शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्ज समाज योजने 6.5 लाख शेतकऱ्यांना हे कर्जमाफी वंचित राहील
आणि या वंचित यासाठी शेतकऱ्यांना अन्याय निवारण करण्यासाठी या शासन दरबारी घेतलेले होते आणि त्यामुळे हे आंदोलनसुद्धा केली आणि शासनाला जाग आलेली त्या उच्च न्यायालयामध्ये नाव घेतलेले आहे आणि या नाव आदगाव बुडगून या शेतकऱ्यांनी अन्याय निवाड कृषी अध्यक्ष अशोक खाटे यांचं म्हणणं आहे. तर या पद्धतीने हे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आता न्यायालयाच्या बाध्यालय 12 जून रोजी राज्य सरकारने हे भूमिका स्पष्ट केलेलं आहे आणि काय आहे त्याच्यावर सुनावणी करतायत तर त्यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असताना कारण की या शेतकऱ्यांचं राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना हे योजनेचे पात्र असून सुद्धा वंचित आहेत आणि त्यामुळे हे राज्य सरकारने याबद्दल काय निर्णय शेतकऱ्यांना घेण्यात येईल पात्र घेण्यात येईल अशी घेण्यास आलेली असेल आणि या निश्चित करत या राज्य सरकारच्या विरोधात हे शेतकऱ्यांना आता न्यायालयात दाद मागितलेली आणि संध्याकाळी 6 वाजता हे शेतकऱ्यांची घेतले आलेले आहेत आणि व्हिडिओज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुढच्या व्हिडिओत धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.